ओके. तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी म्हणून पत्रकार शेख कदीर हे कालपासून संग्रामपूर म्हणजे तामगाव पोलीस स्टेशनसमोर बसलेले आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे ही धंदे बंद झाले पाहिजे असं त्यांचं मत आहे. काही दिवसापूर्वी या अनुषंगाने त्यांनी संबंधित ठाणेदारांना निवेदन दिलेलं आहे आणि ते कालपासून उपोषणावर बसलेले आहेत. काय सांगता येईल तुम्हाला या अनुषंगाने? मागील 20 जून रोजी मी तामगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं की संग्रामपूर तालुक्यातील जे तामगाव पोलीस स्टेशन आहे याच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. बरं. फुलपकडी, वरली मटका, जुगार आणि काही ठिकाणी तर असं आहे की एकदम चित्र म्हणजे बाजारासारखं तडी टेबल लावलेले आहेत. बरं. तडी फुलपकडीचे डावं किंवा ते सट्टेबाजी आणि ते काय असते नसते ते तर सगळं चालू असते. आणि नेमकं काय आहे की आता काही लोकांसोबत आपण वावरतो तर जनता म्हणते की बा का तुम्ही पत्रकार असल्यावर तुम्ही काय करता. बरं. तर त्या अनुषंगानं मी एक निवेदन टाईप केलं आणि साहेबांना सांगितलं की बा याच्यावर काहीतरी कारवाई करा किंवा आळा घाला त्याच्यावर. परंतु मागील 20 जूनपासून तर दिलेल्या निवेदनामध्ये 4 जुलैचा होतं उपोषणाचा इशारा. त्याच्या कालावधीमध्ये मला दरम्यान या 10 दिवसाच्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणताही रिप्लाय आलेला नाही की बा ठाणेदार साहेबांना तुम्हाला बोलावलं तामगाव पोलीस स्टेशनला तुम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनावर आम्ही काहीतरी दखल घेतलेली आहे किंवा तुमचं उपोषण तुम्ही थांबवा आम्ही कारवाई करत आहोत. नाईलाजानं मला 4 जुलै रोजीपासून तामगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसावं लागलं. आणि त्याच माझ्या म्हणजे अमरण उपोषणाला पाठिंबा युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका अध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी सुद्धा माझ्यासोबत उपोषणाला बसलेले आहेत. अजून काही संघटनांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं या ठिकाणी दिसत आहे. हो, बऱ्याचशा संघटनांनी आणि बऱ्याचशा पक्षांनी काल येऊन भरपूर गर्दी होती संध्याकाळपर्यंत आणि त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आज रोजी सुद्धा काही मानवाधिकार आयोगची मंडळी आपल्याकडे आलेली आहे. हो, मानव अधिकारचे काहीतरी पदाधिकारी आले होते. त्यांची काही माहिती पडली त्यांना. त्याच्या संदर्भात त्यांनी आपले API राजेंद्र पवार साहेबाजवळ गेले, त्यांच्यापासून काही चौकशी केली आणि त्यांची माहिती घेतली. त्याच्यानंतर माझ्यासोबत म्हणजे त्यांनी चर्चा केली की बा तुमचं नेमकं दुखलं काय आहे किंवा काय तुमचं अडचण आहे आणि तुम्ही कशासाठी बसलेले आहे ते माहितीसाठी आले होते. निश्चितच तामगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणारे अवैध धंदे बंद व्हावे यासाठी तुम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर संबंधितांनी आपल्याशी चर्चा केली नाही असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. त्यामुळे आपण दिलेल्या अर्जावर तातडीनं कारवाई होणं असं अपेक्षित होतं असं तुम्हाला वाटते, पण त्या अनुषंगानं कारवाई झाली नाही आणि ती कारवाई व्हावी यासाठी म्हणून तुम्ही उपोषणाला बसले आहे. बरोबर. संग्रामपूर तालुक्यातील नव्हे तुमच्या तामगाव पोलीस स्टेशनातील असे कोणते गाव आहेत की ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही सांगताय की बा भाजीपाल्या दुकानासारखे लागले असे काही गावाची नावं सांगता येतील का? एकच गाव धरतो आणि एकच गावाचं नाव सांगतो की इतकी मोठी पोलीस चौकी पातुर्डा आहे. पातुर्डा गावामध्ये मोठाले टेबल टाकून बरं भाजीपाले दुकानासारखे तडी निरा तरुण वर्ग तडी दारू भेटते, तडी सगळंच भेटते, तडी दिवसभर असतात आणि ते धंदे दिवसभर तडी चालतात. म्हणजे आता बाकीच्या गावामध्ये बी आहेतच ना. आता कोणकोणत्या गावाचं नाव तुम्हाला सांगू? नाही, जसं गावात का सर्व तालुक्यातल्या 51 ग्रामपंचायत क्षेत्र आहे तालुक्यात. बरोबर बरोबर बरोबर. यापैकी तामगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जवळपास 20-25 गाव आहेत. सोनाळा पोलीस स्टेशन या तालुक्यामध्ये आहे. बरोबर. ते 2 तालुक्यातल्या आपण तामगाव पोलीस स्टेशन समोर बसलात. बरोबर. तर तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतले कोणते गाव सांगता येतील? तर बरेचसे गाव आहेत. मी गावाचं नाव सांगत नाही आहे. माझ्याजवळ बरेचसे काही व्हिडिओ बी आहेत, फुटेज बी आहेत आणि धंदे चालू आहेत. हे सगळ्या जनतेच्या समोर दिसत आहे. बरं. निश्चितच तालुक्यामध्ये आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे अवैध धंदे बंद व्हावेत या मागणीसाठी म्हणून बसलेले पत्रकार शेख कदीर यांच्या मागणीचा संबंधित अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण केली पाहिजे असंच या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे. कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर.